बघून त्या स्थळांची माहिती घेत आहोत नाही का. तर हे स्थळ म्हणजे काय, काल दाखवलं आपल्याला सरांनी कपिलवस्तू तिकडे नाही का, महामाया आणि तिथं आपले राजा शुद्धोधनांची तिथे आपण समाधी बघितलेली आहे. कंठकाचं सुद्धा हे बघितलेलं आहे, जिथे त्याला तो मूर्छित येऊन पडला आणि निधन झालं. त्याच्यानंतर छन्नाचं वगैरे सर्व या जिवंत संस्कृती आपण बघत आलेलो आहोत. तर हा सुद्धा महल कोणाचा आहे, राजा शुद्धोधनाचा आहे. आपल्याला माहिती आहे राजा शुद्धोधनाला जेव्हा अशित मुनीने भविष्य सांगितलं होतं की तुझा मुलगा जर 8 ब्राह्मणांनी, ते राम लखन धन यन्न मंती सुयाम सुभोग आणि सुदत्त असे ते 8 लोक होते. त्या 8 लोकांनी हे भविष्य सांगितलं होतं की तुझा मुलगा जर संसारात सम्राट चक्रवर्ती होईल, नाही तर जगाचा शास्ता होईल. तर अशा प्रकारे हे होऊ नये माझा मुलगा संन्यासी म्हणून त्याला कसं गुंतवून ठेवायचं म्हणून त्यासाठी उदयीन नावाचा त्याचा मित्र होता सिद्धार्थ गौतमाचा. आणि राजा शुद्धोधनाने सांगितलं होतं की 3 मूर्तीचे 3 महाल आपण इथे बांधूया आणि त्यामध्ये आपण कोण ठेवायचं, नर्तकी ठेवायची आहे की जेणेकरून हा या राजविलासामध्ये रमला पाहिजे. याच्या मनातही अशी शंका आली नाही पाहिजे की मला आता हे राजमहाल वैभव सोडून मी संन्यासी होणार. तर अशा प्रकारे त्यांनी 3 ऋतूचे 3 ऋतू महाल बांधले होते. उन्हाळ्यासाठी एक, पावसाळ्यासाठी एक आणि हिवाळ्यासाठी एक, असे 3 ऋतू बांधले होते. पण त्या 3 ऋतूमध्येही एक फार मोठं अंतापूर वसवलं होतं आणि त्या अंतापुरामध्ये नर्तकी ठेवल्या होत्या. आणि उदयनाला सांगितलं होतं की तू असं त्या लोकांना, महिलांना शिकवून ठेव, त्या नर्तकींना, की हा बाहेर पडलाच नाही पाहिजे. ज्या नाच गाण्यात पारंगत आहे, ज्या पुरुषांना वश करण्यात पारंगत आहेत, म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या कला तुम्ही त्याच्या पुढे सादर करून त्याला अंकित करा, वश करा, की जेणेकरून तो संसारात रमेल आणि तो गृहत्याग करणार नाही. अशा प्रकारे राजा शुद्धोधनाने त्यांच्या मनातील संकल्पना उदयनाला बोलून दाखवली. उदयनाने 3 हे महाल बांधण्यासाठी म्हणजे ऋतुमहाल बांधण्यासाठी सहकार्य केलं आणि त्या महिला सुद्धा त्या ठिकाणी आणून ठेवल्या आणि त्यांना सुद्धा उदयनाने सांगितलं की तुम्ही तुमच्या कलेमध्ये कुशल आहात, तुम्ही त्याला अंकित करू शकता, तुम्ही सर्वसाधारण पुरुषाला अंकित करू शकता, ती गोष्ट वेगळी आहे, पण असामान्य माणसाला तुम्ही अंकित करून दाखवा, ही तुमची फार मोठी काय असेल, कसोटी असेल आणि तुम्हाला ते करावंच लागणार आहे. तर अशा प्रकारे त्या महिला रोज सिद्धार्थ गौतमाच्या गळ्यात हात घालणं त्याच्या, पण सिद्धार्थ गौतमाने असं ढुंकूनही एका स्त्रीकडे बघितलं नाही. आणि मग उदयनाने सांगितलं की तुझ्याजवळ या देशातले अनेक ऋषीमुनी, मग ते पंडू पांडव असेल, पांडवाचा पंडू होता ना राजा, त्याला माहिती होतं की स्त्रियांची हे केल्यानंतर तुझा मृत्यू अटळ आहे, तरी सुद्धा त्यांनी माद्रीशी संभोग करून मरण पत्करलं. पण असे अनेक ऋषीमुनी आपल्याला एवढा वेळ नाही